जय हिंद मित्रांनो, मी बुस्टर उमेश पाटील आपलं या प्लॅटफॉर्ममध्ये मी तुमचं स्वागत करत आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये। मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी खास एक वेगळा विषय घेऊन आलो आहे। तो विषय म्हणजे विज्ञान विषय MPSC असो, सरळ सेवा असो, आर्मी भरती असो, कोणतीही असो किंवा आता आपण जे पाहणार आहोत D.Ed B.Ed TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा, त्या परीक्षेला पण विज्ञान हा विषय बघायला भेटतो। आणि ह्याच धर्तीवर ह्याच अनुषंगाने विठ्ठल कांगणे सरांनी एक कोर्स लॉन्च केलेला आहे आणि त्या कोर्स लॉन्च केल्यावर त्याच्यामध्ये जे विज्ञान घेणार आहे त्या विज्ञानाबद्दल मी माहिती आज तुम्हाला थोडक्यात देणार आहे की आपण काय त्या विज्ञानामध्ये पाहणार आहोत। मग याच्यामध्ये बघा, माझ्याकडे जी लिस्ट आहे बघा, इंग्रजी किंवा बालमानसशास्त्र किंवा गणित, GK, मराठी, भूमिती, परिसर अभ्यास आणि विज्ञान। आता हा विज्ञान विषय घेत असताना VK क्लास ॲप ह्या ॲपवर तुम्हाला हे कोर्सेस बघायला भेटतील, ठीक आहे। बट आता हे विज्ञान बघत असताना आपल्याला रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र हे तिन्ही शास्त्र एकत्र आपल्याला बघायला भेटतात। आता बऱ्याच जणांना ह्या तिन्हीपैकी सर्वात जवळचा जो वाटतो तो असतो बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र, कारण आपण त्याच्यामध्ये स्वतःला बघतो। जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र याच्यामध्ये बायोलॉजी इज रिलेटेड डायरेक्टली टू द आवर बॉडी, म्हणजेच काय झालंय, आपण त्याच्यावर जीवशास्त्रावर जास्त जीव लावतो, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रावर कमी लावतो, कारण त्यांच्या संकल्पना आपल्याला माहीत पडत नाहीत। मग आता भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र मी पाहिले, मागचे जेवढे प्रश्नपत्रिका आहेत TETच्या त्याच्यामध्ये मी पाहिलं मित्रांनो की त्याच्यामध्ये जवळपास वेटेज सगळ्यांना सारखं दिलं गेलेलं आहे। नॉर्मली असं बघायला जातं की जीवशास्त्राला वेटेज जास्त बघायला भेटतंय, परंतु असं न होता मला असं वाटतंय की वेटेज कुणालाही जास्त असेल तरी एक मार्क आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण एका मार्कानं आपण परीक्षा किंवा एका मार्कानं आपण पद हुकवतो, म्हणून आपला एक मार्क महत्त्वाचा ठरतो। मग हरकत नाही, आता तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगतो की बाबा जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र याच्यामध्ये काय काय आपल्याला बघायला भेटणार आहे, ठीक आहे। आता बघा, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र यांची मी तिघांची संकल्पना मी इथं मांडून देतो तुम्हाला। सर्वात पहिले तर मी इथं लिहितो विज्ञान, ठीक आहे। विज्ञान, आता त्या विज्ञानामध्ये 3 प्रकार आपल्याला बघायला भेटले। पहिला आहे भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र घेऊया, रसायनशास्त्र, नंतर आहे जीवशास्त्र आणि तिसरा आहे भौतिकशास्त्र। बघा मित्रांनो, सगळ्यात जिव्हाळ्याचा जो भाग आहे तो जीवशास्त्र आपल्याला बघायला भेटतो का, कारण की जर मी हृदयाचं उदाहरण घेतलं, हृदय, ठीक आहे, आपल्या हृदयामध्ये जर कप्प्यांचा विचार केला तर 4 कप्पे असे बघितलं जातं आपल्या हृदयामध्ये, ठीक आहे। आता या हृदयामध्ये 4 कप्पे आहे, पण हृदयाचं वर्किंग कसं आहे ते आपल्याला जीवाभावाचं वाटतं, जवळचं वाटतं, म्हणून त्याचा अभ्यास आपल्याला थोडासा सोपा वाटतो, पण परीक्षेमध्ये त्याच्यातले प्रश्न थोडे अवघड जातात, हे लक्षात राहू द्या। किंवा रोग असतील, रोगाचे प्रकार असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याशा जवळच्या वाटतात, म्हणून आपल्याला जीवशास्त्र सोपं जातंय, ठीक आहे। हिमोग्लोबिन असेल, रक्त तपासणी करताना आपल्याला एकच माहित राहतं हिमोग्लोबिन, पण रक्तामध्ये बरेचसे घटक असतात हे बऱ्याच जणांना माहित नाही। पण असो, जीवाभावाचा जो आहे तो जीवशास्त्र। नंतर रसायनशास्त्र, जे रसायनामध्ये किंवा भौतिकशास्त्र जे भौतिक गोष्टींबद्दल आपल्याला ज्ञान देतं, ह्या तिन्हींची सांगड घालून एक विज्ञान हा प्रकार आपल्याला बघायला भेटतो आणि तो विज्ञान प्रकार आपण शिकणार आहोत 100%। आता याच्यात नेमकं काय काय घडतंय, जसं उदाहरण किंवा मी चॅप्टरचे नावं थोडेफार घेतो। रसायनशास्त्राचे द्रव्य असेल, अणुसंरचना असेल, मूलद्रव्याचे वर्गीकरण, आम्ल, आम्लारी, रासायनिक अभिक्रिया, धातू, अधातू, कार्बनीचे संयुगाचे जग, कारण कार्बन, पूर्ण जग हे कार्बननं बनलेलं आहे। मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन म्हणजे पूर्ण कार्बननं बनलेलं आहे आपल्याला बघायला भेटतंय। म्हणजेच CH4 असेल किंवा त्याच्यामध्ये अल्केन, अल्किन, अल्काइन हा प्रकार आपल्याला बघायला भेटतो कार्बनमध्ये, ठीक आहे। म्हणजे असे बरेचसे रसायनशास्त्रामध्ये महत्त्वाचे भाग आहेत, पण आपल्याला त्याची माहिती म्हणजेच काय मिळत नाही। समजा उदाहरणार्थ मी म्हटलं बाबा सोडियम क्लोराईड बघितलंय का, बऱ्याच विद्यार्थ्यांना सोडियम क्लोराईड काय हेच माहित नाही राहत। मग सोडियम क्लोराईड म्हणजे काय दादा हो, सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ खाण्याचं, रोजच्या खाण्यातलं जे असतं त्याला सोडियम क्लोराईड म्हटलं जातं, पण आपण बोंबलत बसतो सोडियम क्लोराईड म्हणजे काय शोधत बसतो, पण ते घरातच आहे, रोज खातो आपण त्याला। म्हणजे रसायनशास्त्र हे रिलेटेड आहे आपल्या दैनंदिन जीवनाशी सुद्धा, ठीक आहे।
आता राहिला प्रश्न जीवशास्त्राचा. आता जीवशास्त्रामध्ये जर बघायला गेलं तर पेशी असतील, ऊती असतील, सजीवाचे वर्गीकरण असेल, सजीवांच्या वर्गीकरणामध्ये सजीवांची पचन संस्था असेल, श्वसन संस्था असेल, रक्ताभिसरण संस्था, प्रजनन संस्था, अस्थि संस्था, स्नायू संस्था, वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत त्या आपल्याला बघायला भेटतात. कुठे? तुमच्या जीवशास्त्रामध्ये. आणि मग नंतरचा भाग जो येतो तो येतो तुमचा भौतिकशास्त्राचा. त्या भौतिकशास्त्रामध्ये प्रकाश असेल, कारण प्रकाश असेल तरच आपल्याला वस्तू दिसतात मित्रांनो, लक्षात राहू द्या. आरसे असेल, भिंग असेल, विद्युतधारा असेल, गती असेल, गतीचे प्रकार असतील, उष्णता, ध्वनी, किरणोत्सारिता म्हणजे रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणतो ते, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या विज्ञानामध्ये बघायला भेटतात. पण डोंट वरी, आपण हे सगळं अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण शिकणार आहोत मित्रांनो. पण त्याच्यासाठी आपल्याला तन, मन, धन या सगळ्या गोष्टी तिथं पणाला लावावं लागतील, कारण आपल्याला ही परीक्षा पास करायची, पद मिळवायचंय. आता समजा उदाहरणार्थ मागचे 1-2 प्रश्न बघूयात. वेळ आपल्याकडे कमी आहे, आपण ऑनलाईन भेटणारच आहोत, आपण ॲपमध्ये भेटणारच आहोत, लेक्चरमध्ये भेटणारच आहोत. पण तत्पूर्वी आपण काय पाहणार आहोत हे मी तुम्हाला सांगितलंय. सर्वात पहिले जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण थेरॉटिकल पार्ट आपण पाहणार आहोत विज्ञानाच्या. ठीक आहे. थेरॉटिकल पार्ट पाहत असताना समजा उदाहरणार्थ एखादा चॅप्टर आपला झाला, जसं उदाहरणार्थ मी आत्ताच बोललो रसायनशास्त्रामध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणतो, अणुसंरचना म्हणतो आपण. समजा मी अणुसंरचना तुम्हाला शिकवला, अणुसंरचना. ठीक आहे. आता अणुसंरचनावर कोणते प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांचा आढावा घेत असताना म्हणजेच MCQs म्हणतो आपण. ठीक आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन, ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन पण पाहणार आहोत. मग ह्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये 2 प्रकार बघायला भेटतील. एक नॉर्मल मल्टिपल चॉईस क्वेश्चन, एक PYQ म्हणजेच काय? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. म्हणजेच तुमचा सराव पण होणार, थेरॉटिकल गोष्टी पण समजणार, हे लक्षात घ्या. कारण विज्ञानामध्ये जर बघायला गेलं मित्रांनो 2 गोष्टी बघायला भेटतात, एक कन्सेप्च्युअल, एक थेरॉटिकल. ठीक आहे. एक कन्सेप्च्युअल, एक थेरॉटिकल. मग आता कन्सेप्च्युअल काय असतं आणि थेरॉटिकल काय असतं? कन्सेप्च्युअल म्हणजे जिथं कन्सेप्ट अप्लाय होतो, ज्या कन्सेप्ट शिवाय आपल्याला ते भाग समजतच नाही त्याला म्हणणार कन्सेप्च्युअल. आणि थेरॉटिकल किंवा फॅक्च्युअल गोष्टी म्हणजे काय? म्हणजे ते फिक्सच आहे. समजा मी तुम्हाला विचारलं की बाबा हो सांगा सोडियम मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, तर तुम्ही काय सांगणार? मास्टर सोडियम मध्ये 11 इलेक्ट्रॉन असणार. हे झालं तुमचं फॅक्च्युअल. पण त्या 11 इलेक्ट्रॉनचं संरूपण कसं करणार? मग तुम्ही सांगणार मास्टर सोडियम म्हणजे Na, याच्यामध्ये 11 इलेक्ट्रॉन म्हणजे त्याचा अणुक्रमांक झाला. ते अणुक्रमांक काय ते पण मी सांगणार आहे, डोंट वरी. पण अणुक्रमांक समजून घेत असताना त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे 281 हे कशा प्रकारे झालेलं आहे हे समजवण्यासाठी मला कन्सेप्ट समजवणं गरजेचं आहे. धिस इज कॉल्ड ॲज द कन्सेप्च्युअल पार्ट. कन्सेप्च्युअल पार्ट. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही विज्ञान शिकला असेल, शाळेमध्ये शिकला असेल, कॉलेजात शिकला असेल, पण ते शिकणं वेगळं आहे, हे शिकणं वेगळं आहे. हे पोटासाठी शिकणं, ते डिग्रीसाठी शिकणं, लक्षात ठेवा. कारण मी पण इंजिनिअरिंग केलं, BE मेकॅनिकल MBA कंप्लीट केलेलं आहे. त्यानंतर बरेच वर्ष आपल्याला कंपनीमध्ये जॉब केला आहे, म्हणजे कंपनीमधले पण सिस्टम मला समजलेलं आहे. इंजिनिअरिंगमध्ये काय असतं, विज्ञानामध्ये काय असतं. बऱ्याच वर्षापासून मी आता तुमच्या MPSC, UPSC, सरळ सेवा, पोलीस भरती, DET, ET, अमुक अंतमुक सगळं टीचर्स ट्रेनिंग तर आत्तापर्यंत मी जवळपास 50च्या वर टीचर्स ट्रेनिंग घेतलेलं आहे. मग ह्या टीचर्स ट्रेनिंगमध्ये आपल्याला हे पण बघायला भेटलं मला की विज्ञान असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, आपल्याला शिकणं गरजेचं आहे. माणूस मरेपर्यंत शिकत असतो. आता हे झालं तुमचा विज्ञानाचा पार्ट. कन्सेप्च्युअल आणि थेरॉटिकल पार्ट काय असतो हे तुम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे. आता बघा काही गोष्टी, काही प्रश्न बघूयात, त्याच्यावर नेमके काय काय आपल्याला प्रश्नाची उत्तरं आपल्याला देता येतात का, नाही देता येतात का ते चेक करूया. जे प्रश्न परीक्षेत विचारले गेलेत असे 2-4 प्रश्न मी तुमच्या समोर आज घेणार आहे. ठीक आहे. वेळेच्या हिशोबाने आपण बघूया. आता बघा सर्वात पुढचा प्रश्न आता जो तुमच्या समोर मांडतोय. आता बघा अतिशय पानसट असा प्रश्न आहे हा. ठीक आहे. आपल्याला 5वी 6वी 7वीला विचारलेला प्रश्न असणार आहे, पण कधी कधी आपल्या आता अभ्यास नसल्यामुळे हा प्रश्न येणार नाही आपल्याला. ठीक आहे. मी वाचतो हा प्रश्न आता. सर्वसाधारणपणे धातू डॅश नसतात. सो फर्स्ट ऑफ ऑल डू यू नो अबाउट दी धातू? धातू म्हणजे काय? धातू म्हणजे काय? आता बघा तुम्ही जे शिकत आहात, मला माहिती आहे बरेचसे इंग्लिश मीडियमचे पण आहेत, बरेचसे मराठी मीडियमचे पण आहेत. एक लक्षात घ्या, मराठी असो इंग्लिश असो पण कन्सेप्ट सेम असतो, हे लक्षात घ्या. लँग्वेज डझंट मॅटर. लँग्वेज मॅटर करत नाही, तुमचा कन्सेप्ट मॅटर करतो. तुमचं इंग्लिश कच्चं असेल मान्य आहे, ते पक्क करणं गरजेचं आहे, कारण आपण ते पण करणार आहोत आपल्या VK क्लास ॲपवर. ठीक आहे. ते आपले वेगळे टीचर आहेत, पण मी ते त्याच्यामध्ये भानगडीत पडणार नाही. परंतु एक लक्षात घ्या, आपलं ज्यावेळेस सर्वसाधारणपणे हा जो प्रश्न विचारला हा आपल्याला
बघायचं की सर्वसाधारणपणे धातू डॅश नसतात. आता बघा मूलद्रव्याचे 2 प्रकार पडतात, मुख्यत्वे 3 प्रकार पडतात, धातू, अधातू आणि धातू सदृश. धातू, अधातू आणि धातू सदृश. ठीक आहे, धातू सदृश, धातू सदृश, मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड्स असं आपल्याला बघायला भेटतंय. मग त्यांनी काय प्रश्न सांगितलाय, सर्वसाधारणपणे धातू नसतात. आता काय नसतात तर धातूचे गुणधर्म जे भौतिक गुणधर्म आहेत, रासायनिक गुणधर्म आणि भौतिक गुणधर्म याच्यामध्ये फरक आहे धातू आणि अधातूमध्ये. धातू काय असतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात, हा झाला त्याचा रासायनिक गुणधर्म. अधातू काय करतो, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो म्हणजे घेतो, हा झाला त्याचा रासायनिक गुणधर्म, केमिकल प्रॉपर्टीज. पण भौतिक अवस्था किंवा भौतिक त्यांचे गुणधर्म जे आहेत त्या भौतिक गुणधर्मावर आपल्याला बघायला भेटतंय. म्हणजे काय बघा, तन्यता आहे का रे, तन्यता, तन्यता पाहिजे इथं, तन्यता धातूंमध्ये असते ना. ताणण्याची जी प्रक्रिया आहे, धातू ताणले जाऊ शकतात जास्तीत जास्त, तुटत नाहीत लवकर, त्याला म्हणतात तन्यता. दुसरं आहे वर्धनीयता, आहे ना, वर्धनीयता पण आहे. ठीक आहे, वर्धनीयता पण आहे, ठोकलं पातळ केलं होऊ शकतं. ठीक आहे, नंतर ठिसूळपणा, ठिसूळपणा. ठीक आहे, मी याला थोडंसं वेगळा कलर वापरतो. ठिसूळपणा हा तुम्हाला नॉर्मली सर्वसाधारणपणे, त्यांनी असं नाही विचारलं अपवाद म्हणून, सर्वसाधारणपणे विचारलेलं आहे. ठिसूळपणा त्यांच्यात नसतो धातूंमध्ये. लक्षात यायला लागलं का? सपोज मी तुमच्या समोर एक धातू आता मांडतो, किंवा धातू म्हणण्यापेक्षा सपोज हे धातू म्हणून समजून घ्या, हे लॉक जे आहे हे धातू म्हणून समजून घ्या. माझ्याकडे एक कुलूप आहे, हे धातू म्हणून समजून घ्या उदाहरणार्थ. ठीक आहे, याच्यात ठिसूळपणा तुम्हाला लवकर भेटणार नाही. ठीक आहे, धातू आहे असं समजा आणि त्याच्यात ठिसूळपणा भेटणार नाही, सर्वसाधारणपणे म्हटलेलं आहे धातूंमध्ये. इज इट क्लिअर? म्हणजेच पुढचा जो आहे गुणधर्म, पुढचा गुणधर्म सुवाहकता. सुवाहकता म्हणजे काय, वास घ्यायचा नाही, सुवासिक का, वास नाही, सुवाहकता म्हणजे त्याच्यातून करंट पास होतं का, सुवाहकता. उष्णता पास होते का, सुवाहकता, उष्णतेचा सुवाहक, त्याला सुवाहकता म्हणणार आहेत. मग आहे ना, धातूंमध्ये आहे, म्हणजे ह्या 3 गोष्टी तुम्हाला आहे असं बघायला भेटतंय. काय बघायला भेटत नाही रे दादा, ठिसूळपणा बघायला भेटत नाही. लक्षात यायला लागले? उगा आपलं उत्तर देत चला, उगा आपल्या बुजगावण्यासारखं बसत जाऊ नका. बुजगावणं कळतंय का, गावाकडे असं लटकवलेलं असतंय, बुजगावण्यासारखं बसून नका जाऊ. म्हणजेच बुजगावण्यासारखं जर बसलात तर उत्तर तुम्हाला येणार नाही. ठिसूळपणा आहे अतिशय पानसट असा प्रश्न. हा परीक्षेत विचारलाय, मी नाही आणला, माझ्या घरातून आणला का मी, नाही, हा परीक्षेत विचारला गेला होता आणि तो तुमच्या समोर मांडलेला आहे. ठीक आहे, आता पुढे सरकूया. हा झाला एक प्रश्न, म्हणजे धातू अधातू समजले. अधातूचे पण तुमच्या समोर काय बघायला भेटतील, प्रॉपर्टीज, ते पण आपण बघणार आहोत. धातू सदृशाचे पण प्रॉपर्टीज बघणार आहोत. मग त्याचे केमिकल प्रॉपर्टीज ज्या असतात, समजा उदाहरणार्थ आता केमिकल प्रॉपर्टीज बद्दल बोलतो. सपोज आता मी तुम्हाला बोललो ना सोडियम आणि क्लोरीन. ठीक आहे, सोडियम, आता बघा सोडियम आणि क्लोरीन, याच्यामध्ये सोडियम काय आहे दादा, सोडियम आहे धातू, क्लोरीन काय आहे अधातू. ठीक आहे, अधातू. आता केमिकल प्रॉपर्टी एखादी जर पाहिजे असेल तर इट डिपेंड्स ऑन अगेन ॲटॉमिक नंबर, नॉट ॲटॉमिक मास नंबर, ॲटॉमिक नंबर. आता ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, अणुअंक. लक्षात आले? आता अणुअंक म्हणजेच काय, समजा सोडियमचा अणुअंक आहे 11, क्लोरीनचा आहे 17. ठीक आहे, आता 2, 8, 1 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्वरूपन केलं गेलेलं आहे आणि 2, 8 आणि 7 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं गेलेलं आहे. 2, 8 आणि 7. मग आपल्याला काय बघायला भेटतं दादा, काय बघायला भेटतंय की इलेक्ट्रॉन ज्यावेळेस जास्त, म्हणजे ॲक्च्युली मूलद्रव्याचा जो गुणधर्म असतो तो काय म्हणतो की मला स्टेबल व्हायचंय. ठीक आहे, मला काय व्हायचंय, स्टेबल व्हायचंय. स्टेबल म्हणजे काय की शेवटच्या कक्षेमध्ये द्विक किंवा अष्टक हे इलेक्ट्रॉन असणं गरजेचं आहे. 2 किंवा 8 त्याला द्विक आणि अष्टक कंप्लीट करणं गरजेचं आहे. हे प्रत्येक मूलद्रव्याचं म्हणणं असतंय, गुणधर्म आहे की बाबा त्याला स्थिरता मिळवायची आहे. मग ही स्थिरता मिळवत असताना, ठीक आहे, ही स्थिरता मिळवत असताना हा धातू जो आहे, हा सोडियम जो आहे, हा धातू आहे, हे कशाहून ठरलं की यानं एक इलेक्ट्रॉन कोणाला दिला, क्लोरीनला दिला. बाबा तू एक इलेक्ट्रॉन घे, तुझं बी अष्टक कंप्लीट कर, माझा इथून निघाला की माझंही अष्टक कंप्लीट होईल, म्हणजे माझ्याकडे 2 आणि 8 होतील, तुझ्याकडे 2, 8, 8 असे कंप्लीट होतील. याचाच अर्थ सोडियम आणि क्लोरीन. लक्षात यायला लागले? पाहिजे तर बोर्डवरचं बघून घ्या एकदा मी काय म्हटलेलं आहे. ठीक आहे, चलो आता समजलं. सोडियम प्लस क्लोरीन काय बनतं याच्यापासून दादा, सोडियम क्लोराईड म्हणजेच त्याला म्हणणार मीठ. आता त्याला काय म्हणणार आहे दादा, संयुग. संयुग. ठीक
ठीक आहे, मी बोलणार आहे याच्यावर पण बोलणार आहे मी अजून पुन्हा एकदा, कारण तो पुढचा प्रश्न तुम्हाला तोच बघायला भेटेल. ठीक आहे, आता हा एक प्रश्न बघितला. आता बघा याच्यामध्ये अजून दुसरा प्रश्न, पुढचा जर प्रश्न आपण बघितला, काय प्रश्न बघायला भेटतोय पुढचा. आता बघा, खालील कारण आणि परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण पाणी हे संयुग आहे, परिणाम पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहे. व्हेरी नाईस क्वेश्चन आस्क्ड बाय दी एक्झामिनर. फार चांगला क्वेश्चन आहे. बऱ्याच जणांना यातलं ढेकळं कळत नाही, पण हे ढेकळं समजून सांगण्याचं काम माझं आहे आणि या ढेकळातून हिरे काढण्याचं काम तुमचं आहे, हे लक्षात राहू द्या. आता बघा काय नेमकं भानगड सांगितलंय. हे कारण आहे आणि त्याचा परिणाम हा आहे असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे, हे कारण आहे, पाणी हे संयुग आहे. ओके ठीक आहे, पाणी हे संयुग आहे ना. पाण्याचा फॉर्म्युला, रासायनिक जो फॉर्म्युला आहे त्याचा रासायनिक सूत्र जे आहे ते आहे H2O. एक संयुगच आहे. संयुगाची व्याख्या ही सांगितली जाते, 2 किंवा 2 पेक्षा जास्त मूलद्रव्याचे अणू एकत्र आल्यानंतर काय बनतं रे, संयुग बनतं. मग संयुग आहे ना हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्यापासून जे बनलेलं आहे ते आहे पाणी. ठीक आहे, मग ते संयुग आहे. व्हेरी गुड, मी इथं लिहितो संयुग आहे. पुढं परिणाम काय झाला. आता हे संयुग आहे, मग त्याचा परिणाम असा झाला का की पाण्याचे गुणधर्म व हे हायड्रोजन व ऑक्सिजनच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत. हे बरोबर आहे का. मग आता त्यांनी काय सांगितलंय, फक्त अयोग्य आहे. आता त्यांनी दिलेलं आहे कारण आणि परिणाम दिलेले आहे. आता बरोबर आहे. आता बघा पाण्याचे गुणधर्म, पाणीचे गुणधर्म जे आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्यापेक्षा भिन्न आहेत. तर हो भिन्न आहेत, भिन्न आहेत म्हणजे दोन्ही तुम्हाला कारण आणि परिणाम हे सत्य बघायला भेटतात का. स्पष्टीकरणासहित उदाहरणं. ठीक आहे, बघा स्पष्टीकरण हे सांगतं. हायड्रोजन हा ज्वलनशील आहे, हायड्रोजन हा ज्वलनशील आहे. ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करतो. बघा गुणधर्म, एकटा हायड्रोजन असेल, ऑक्सिजन सोबत नाही आहे, एकटा आहे तो हायड्रोजन ज्वलनशील आहे आणि ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करतो. बघा म्हणजे जुन्या काळामध्ये, पुरातन काळामध्ये जर बघायला गेलं तर जुन्या काळामध्ये असं बघायला भेटतं की विहीर आहे, त्या विहिरीमध्ये, विहीर म्हणजे कोरडी विहीर असते, त्याच्यामध्ये आपण धान्य टाकत होतो आणि धान्य काढताना एखादा मनुष्य उतरवायच्या अगोदर पहिले दिवा आणि कंदील सोडला जात होता का, तो विझू नये म्हणून. असं नाही, तो विझतो का नाही हे बघण्यासाठी. ठीक आहे, जर तो विझला तर समजून घ्यायचा आतमध्ये ऑक्सिजन नाही आहे, कारण ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो ना. आणि जर तो चालूच राहिला तर समजून घ्यायचं ऑक्सिजन आहे तिथे, मग माणसं उतरायचे खाली. म्हणजे ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, हायड्रोजन हा ज्वलनशील पदार्थ आहे. हे दोन्ही गुणधर्म तुम्हाला बघायला भेटले. म्हणजेच अंगार आहेत, अंगार. ज्यावेळेस हायड्रोजन एकटा आहे, ऑक्सिजन एकटा आहे, अंगार आहे. पण ज्यावेळेस हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं रासायनिक अभिक्रिया घडते आणि त्याच्यापासून काय तयार होतं दादा, त्याच्यापासून पाणी तयार होतं H2O. आता बघा हायड्रोजन हा ज्वलनशील आहे, ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करतो. परंतु ज्यावेळेस त्यांचं लग्न होतं, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं लग्न झाल्यानंतर जेव्हा संसार सुरू होतो, दोघंही शांत होतात. म्हणजेच पाणी हे ज्वलनास मदत करत नाही, तर पाणी हे उलट विझविण्यास मदत करतं, हे लक्षात राहू द्या. म्हणजे लग्नाच्या अगोदर हे अंगार होते आणि लग्नानंतर ते काय झाले, भंगार झाले, हे लक्षात घ्या. अतिशय इंटरेस्टिंग असे केमिस्ट्री आणि फिजिक्स आहे. तुम्ही आपल्या जीवनाशी निगडीत जर केलं तर केमिस्ट्री आणि फिजिक्स फार सुंदर आहे. बायोलॉजी तर कुणीही पाठांतर करून घ्यायला लागलेलं आहे, परंतु फिजिक्स आणि केमिस्ट्री हे कन्सेप्च्युअल पार्ट आपल्या टकुऱ्यातच बसवून गेलेत. म्हणून आपण अभ्यासाला दुजोरा देतोय फिजिक्स आणि केमिस्ट्रीला, आणि तिथंच मार्क आपले गफलत करायला लागलेत आणि आपला नंबर लागत नाही. म्हणजेच त्याने काय सांगितलेले, पाणी हे संयुग आहे रे बाबा, आहे ना. कोण नाही म्हणतंय. पाण्याचे गुणधर्म हायड्रोजन ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत, भिन्नच आहेत ना. हा ज्वलनशील आहे, हा ज्वलनास मदत करतो, विझवण्यास मदत करतो, भिन्न आहे. म्हणजे दोन्ही त्यांचे फक्त अ योग्य का नाही, दोन्ही अ आणि ब योग्य का, हो आहे. फक्त ब योग्य का नाही, अ आणि ब दोन्ही योग्य का नाही. लक्षात यायला लागलेलं आहे, दोन्ही नाही. म्हणजेच काय झालेलं आहे, जे आपल्याला स्टेटमेंट दिले त्याचा जो परिणाम बघायला भेटला, पाणी हे संयुग आहे आणि पाण्याचे गुणधर्म आपल्याला हे दोन्ही योग्य बघायला भेटत आहेत.
म्हणजे आपल्याला उदाहरणं घेत असताना ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. असे बरेच प्रश्न माझ्याकडे आहेत. आता वेळ नसल्यामुळे मी तुम्हाला फक्त प्रश्न दाखवून देतो की बाबा कोणत्या कोणते प्रश्न आपल्याकडे बघायला भेटतात. पृथ्वीवर आकाश निळ्या रंगाचे दिसते, हे परीक्षेत विचारले गेले, याला कारणीभूत ठरणारे घटक खालीलपैकी कोणता आणि कोणते आहेत. पुढचा प्रश्न आपल्याला बघायला भेटतोय मित्रांनो, बघा, प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये कोणत्या घटकापासून मिळतात. हे तर फार सोप्या चॅप्टर मधले प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये गरजेचे हे प्रश्न आहेत, परंतु आपण त्याचा विचार करत नाहीत कधी, पाठांतर करत नाहीत कधी, बघत नाहीत कधी. तर हे पण प्रश्न आपण बघणार आहोत आपल्या ॲपमध्ये, जे आपण कोर्समध्ये आपण शिकणार आहोत. असे वेगवेगळे बरेचसे प्रश्न आपण विज्ञानाचे प्रश्न मी तुम्हाला बोललो ना. सर्वात पहिले पुन्हा एकदा एका मिनिटात मी आता समअप करतो. मी काय बोललो तुम्हाला आता बघा. आपण सर्वात पहिले तर थेरी बघणार आहोत, महत्त्वाची थेरी, कारण आपल्याकडे वेळ कमी आता परीक्षेला. ठीक आहे. परत थेरी बघितल्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न उत्तर, ऑब्जेक्टिव्ह बरं का, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न उत्तर, ऑब्जेक्टिव्ह ते कसे विचारले जातील, किंवा शिकवता मी तुम्हाला सांगणार की ऑब्जेक्टिव्ह प्रश्न कसे विचारले जातात. आणि तिसरा आहे आपला जो प्रकार की बाबा चॅप्टर संपल्यानंतर किंवा 2-3 चॅप्टर झाल्यानंतर MCQ जे आहेत, जे परीक्षेत विचारले गेले आहेत, PYQ, याच्यावरही आपण काही प्रश्न बघणार आहोत. म्हणजे तुमचं परफेक्ट नॉलेज, परफेक्ट आपलं अभ्यास होणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. आणि ते होणार आहे, ते आपण करून घेणार आहोत. म्हणून मी जाता एवढंच सांगेल, ज्यांना आपल्याला DA TET आपल्याला क्रॅक करायचे आहे त्यांनी निश्चितपणे VK क्लास ॲपवर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जे लेक्चर्स आहेत, पेपर 1 आणि पेपर 2ची पूर्ण तयारी होणार आहे. ते ॲप तुम्ही डाउनलोड करायचं आणि कोर्स लगेच सबस्क्राईब करायचा आहे, विकत घ्यायचा आहे. ठीक आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत, कारण आम्हाला माहिती आहे गोरगरीब विद्यार्थीच पुढे जात आहे सध्याच्या स्थितीला. श्रीमंत विद्यार्थी पण जात आहेत, पण बरेच जण त्याच्यातले बिझनेस करत आहेत. बिझनेस केलं तरी काही फरक पडत नाही आहे, परंतु जे पण काम करायचं आहे परमोच्च काम करायचं, म्हणजे अतिउच्च कोटीचं काम त्यांनी करायचं आहे. म्हणून मी इथे आता तुमची रजा घेत आहे. मी उमेश पाटील इथं थांबत आहे आणि पुढच्या सेशनमध्ये लवकरच आपण भेटूयात. धन्यवाद. जय हिंद.